तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आपली KDM चंदा सोयाबीन म्हणजे KDS चंदा सोयाबीन, जी की आपण सरी पद्धत पेरलेली आहे. तर मी तुम्हाला पहिले सुद्धा या सोयाबीनचा व्हिडिओ एक टाकलेला आहे. तर आज पुन्हा शेतामध्ये आलो होतो, तर चला म्हटलं तुम्हाला पुन्हा एकदा आपली जी काही आपण सरी पद्धत सोयाबीन पेरलेली आहे तिचा व्हिडिओ पुन्हा एक टाकावा. तर मस्तपैकी आपली सोयाबीन ही जमलेली आहे. सोयाबीनला छानपैकी फुलंसुद्धा लागलेली आहेत. तर मी तुम्हाला सोयाबीनला लागलेले फुलं वगैरे मस्त दाखवून देतो. त्याचसोबत सोयाबीन तर तुम्ही पाहू शकता, मस्तपैकी सोयाबीन आहे आपली. तर या सोयाबीनला शेवटी उतार किती येणार ते सुद्धा आपण पाहणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला येणारा व्हिडिओ प्रत्येक पोहोचून जाईल आणि सोयाबीनला कसं काय उतार आला ते सुद्धा माहिती होऊन जाईल. पाहू शकता तुम्ही, एक झाड आहे आणि त्याला किती फुटवे फुटले आहेत, फांद्या फुटलेल्या आहेत. फुलं सुद्धा मस्तपैकी पद फुलं लागलेले आहेत. बूट ते शेंडा पूर्ण फुलं आहेत. तर हे जे एक झाड आहे, पंचगंगा सोयाबीनचं झाड आहे. याला पाहू शकता तुम्ही किती फुटवे फुटलेले आहेत आणि झाड पाहू शकता एकच आहे. याला पांढरे फुलं राहतात. याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे. पाहू शकता सोयाबीनला किती मस्त फुलं वगैरे लागलेले आहेत. आभाळ सुद्धा पाहू शकता, खूपच आभाळ सुद्धा आलेला आहे. तसं तर दररोज पाणी चालूच आहे आणि आज सुद्धा पाणी येतो की काय, कारण आभाळ तर पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला आपली बेड पद्धत, म्हणजे बेड पद्धत नाही, आपली जी सरी पद्धत सोयाबीन आहे, जी की आपण एक वळ सोडून
पेरलेली आहे ती सोयाबीन कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर सोयाबीन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत आपला व्हिडिओसुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा माहिती होऊन जाईल की सरी वळंबा पद्धत म्हणजे एक सरी सोडून सोयाबीन पेरली की कशी येते काय ते. आणि या सोयाबीनला शेवटी उतार किती येणार हे तर आपण पाहणारच आहे. तर उतार ज्यावेळेस आपण व्हिडिओ काढणार तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल.